नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे व्हेज बिर्याणी. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, आज आपण व्हेज बिर्याणी बनवत आहे आणि आज स्पेशल मी माझ्या परिवारासाठी तयार करत आहे. तर व्हेज बिर्याणीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण साहित्य बघूया. तर बघा, ही आहे आपण तांदूळ घेतलेले आहे आणि छान 3 ते 4 पाण्याने धुतलेले आहे. मी काही भिजवलेले नाही. इकडे बघा, हे लसूण, आलं आणि हिरवी मिरची याची पेस्ट तयार केलेली आहे. कांदा कट करून घेतलेला आहे आपण. एक वाटी आपण तेल घेतलेलं आहे. कढीपत्ता, इकडे बघा आपण वाटाणे घेतलेले आहे. टमाटर आहे 2 कट करून घेतलेले आहे आणि 2 आपण बटाटे कट करून घेतलेले आहे. तर हे बघा, त्याचसोबत आपल्याला लागणार आहे लाल तिखट, हे सुद्धा आपण घेतलेले आहे. हळद, मीठ आणि हे जिरा पावडर, धनी पावडर. तर आता आपल्याला व्हेज बिर्याणी तयार करायची आहे. त्यासाठी आपण गॅस सुरू केलेला आहे आणि कुकर गॅसवर ठेवलेला आहे. आता यामध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे. तेलाला छान आपण गरम होऊ देऊया. तर बघा, तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला सोडायचं आहे कांदा. तर हे बघा, कांदा छान भाजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट सोडायची आहे. याला सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे. आता जिरं पावडर, धनी पावडर आणि कढीपत्ता हे सुद्धा आपण यामध्ये घातलेलं आहे. याला छान आपण मिक्स करून घेऊया आणि गॅसचा पॉवर कमी ठेवायचा आहे. आता लाल तिखट 1 चमचा, आपण 2 चमचे लाल तिखट सोडलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही सोडू शकता. हळद 1 चमचा, आता आपल्याला यामध्ये बटाटे, टमाटर आणि वाटाणे हे सर्व यामध्ये आपण घातलेलं आहे आणि सर्व आता मिक्स करून घेऊया. आता यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ सोडायचं आहे. 1 चमचा आपण यामध्ये मीठ सोडलेलं आहे. आता थोडा पॉवर आपण वाढवलेला आहे गॅसचा. आता हे सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला सोडायचे आहे तांदूळ. तर हे बघा, सर्व आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये सोडायचं आहे पाणी. तर बघा, पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण 3 ग्लास पाणी सोडलेलं आहे आणि हे पाणी गरम आहे. थंड पाणी मी यामध्ये सोडलेलं नाही. आता आपण यामध्ये सोडायचं आहे मीठ. आधी आपण 1 चमचा मीठ सोडलेलं आहे. आता सुद्धा आपल्याला अर्धा चमचा मीठ यामध्ये सोडायचं आहे. मिठाचं प्रमाण आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता. आणि यामध्ये मी भाज्या जे टाकलेल्या आहे, तुम्ही अजून यामध्ये दुसऱ्या भाज्या ॲड करू शकता. फुलगोबी तुम्ही यामध्ये, गाजर यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आता या कुकरला आपण झाकण लावून देऊया.
आणि आपल्याला आता गॅसचा पॉवर फुल करायचा आहे आणि छान एक शिट्टी होऊ द्यायची आहे. तर हे बघा, आपण कुकरला एक शिट्टी होऊ दिलेली आहे आणि गॅससुद्धा आपण बंद केलेला आहे. आता आपले व्हेज बिर्याणी कशी झाली ते आता आपल्याला बघायचं आहे. तर आपण कुकर खाली उतरून घेऊया. शिट्टी झाल्याबरोबर झाकण उघडायचं नाही, 5 मिनटं वाफ जाऊ द्यायची, नंतरच उघडायचं. आपण 5 मिनटं थंड करून घेतलेलं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे व्हेज बिर्याणी छान शिजलेली आहे. आता यावर आपण थोडी कोथिंबीर सोडूया. तर बघा, झाली की नाही एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये आपण घरच्या घरी तयार केली व्हेज बिर्याणी. तर हे बघा, आता ही थाळी झाली जेवणासाठी तयार. तर हे बघा मैत्रिणींनो, की अशा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण व्हेज बिर्याणी तयार केलेली आहे. तर तुम्ही तुमच्या घरी नक्कीच तयार करून बघा आणि खाऊन बघा. आणि हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कमेंट करत जा आणि आपल्या व्हिडिओला, रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.